मान्सून 15 जून पर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज। 10 जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज। यंदा सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता, त्यामुळे मुंबईतल्या सरकारी तसंच महापालिकेची रुग्णालयं देखील सज्ज। मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई। शहरात आजपासून दिवसाआड पाणी येणार, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आज देखील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार। नागपूर वेधशाळेनं नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय। दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सल्ला। मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल रद्द। शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी, रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन। मान्सून भारतात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा। केरळ आणि उत्तर पूर्व भारतात मान्सूनचं एकाच वेळी आगमन। 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक। 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक। त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती। ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वसंत विहार इथं आंदोलन। भाजप वाहतूक सेल अध्यक्ष प्रशांत मोरे आणि पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला काळं फासलं, जोडेही मारले। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक। मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजेंद्र सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपकडून आंदोलन। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे भाजप रस्त्यावर जितेंद्र आव्हाडांचं महाडमधल्या मनुस्मृती दहन आंदोलन। आव्हाडांच्या अंगलट आल्याची चर्चा। रत्नागिरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन। आव्हाडांविरोधात घोषणाबाजी तर प्रतिकात्मक पुतळाही जाळला। नांदेडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून जोडे मारले गेले। नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी आव्हाडांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक। आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारले। अहमदनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन। आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची भाजपची मागणी। सांगलीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। या आंदोलनात भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयश्री पाटील आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते। माणगावमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध। भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मुंबई गोवा हायवेवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी। आव्हाडांच्या प्रतिमेचंही दहन। आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भात नोटीस पाठवली जाणार। पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी देसाईंवर आरोप केले होते। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याची माहिती। मात्र हे रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याच्या चर्चांना उधाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 वर्षाखालच्या मुलांना बारमध्ये दारू दिली जाते का, यासाठी महसूल पथक तपासणी करणार। अल्पवयीन मुलं आढळल्यास बारमालकावर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी होणार। शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, याची तपासणी होणार। उद्धव ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर परवानगी नसताना मोर्चा काढल्याबद्दल दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। खराब रस्ते, अर्धवट नालेसफाई विरोधात काल विनोद घोसाळकर यांनी पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीतच रस्सीखेच। मुंबई पदवीधर शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा।
भाजपचा दावा असलेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांना उमेदवारी, तरी या जागेवर भाजपचा दावा, अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे इच्छुक. नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी, लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसीत काशी विश्वनाथाची पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी फडणवीस वाराणसी. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानामधील कार्यरत तहसीलदार यांच्या गैरकारभाराच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी. भंडारा जिल्ह्यात तलावांनी तळ गाठल्यानं नागरिकांसोबत पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांनाही उष्णतेचा फटका. तलावात पाणी नसल्यानं वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे थवे बघायलाच मिळत नाहीये. अकोल्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई, बोगस कापूस बियाणं जप्त केलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलीस पथकाची धाड. हिंगणघाट इथल्या उड्डाणपुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलावर खड्डा पडल्यानंतर चौकशीसह कारवाईची मागणी करत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला होता आंदोलनाचा इशारा. मालेगाव सांडवा पुलाजवळ एकावर वार अज्ञात कारणावरून झालं भांडण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.